नमस्कार, मी गौरी आणि हे आहे आपलं मराठी यूट्यूब चॅनल अमेरिकेचा हॉलिडे लाईट्स बघण्यासाठी आज आपण आलेलो आहोत किवानीज हॉलिडे लाईट्स इथं. मॅनकाटोमध्ये या लाईट्स आहेत. म्हणजे आमच्या घरापासून जवळ-जवळ तासाभराचा प्रवास करून इथे आपण आलेलो आहोत आणि बिलियन म्हणजे मला आकडा सांगता येणार नाही, एवढ्या लाईट्स आत्ता इथं लागलेल्या आहेत आणि हा सगळा परिसर उजळून निघालेला आहे. तर हा लाईट शो आपण बघणार आहोतच, पण त्याबरोबरच काही छोट्या-छोट्या इंटरेस्टिंग गोष्टी मी तुम्हाला सांगत जाणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर एक सामाजिक संस्था आहे या गावातली, त्याचं नाव आहे मॅनकाटो किवानीज क्लब आणि त्यांच्याकडून दरवर्षी अशा या लाईट्स इथं लावल्या जातात. हॉलिडे सीझन्स सुरू होतो त्यावेळी आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे सगळं बघण्यासाठी फ्री आहे. इतरही अनेक असे हॉलिडे लाईट्सचे प्रोग्राम असतात या काळात, पण तिकीटंसुद्धा त्याची तशी बरीच असतात. याआधी आपण ग्लो फेस्टिव्हल बघितलेला आहे. तर त्याचप्रमाणे हा सुद्धा एक फेस्टिव्हल आहे. फरक एवढाच आहे, की हा फ्री आहे, त्याचं तिकीट असतं आणि इतक्या छान-छान आपल्याला इथं प्रतिकृती बघायला मिळतात. शक्यतो क्रिसमसशी रिलेटेड, हॉलिडेजशी रिलेटेड ज्या गोष्टी आहेत, तर त्या त्या लाईट्समधून साकारलेल्या असतात. आता इथं आपल्याला क्रिसमस ट्रीज दिसतायत. आपल्याला माहिती आहे, की क्रिसमसला क्रिसमस ट्रीजचं किती महत्त्व आहे. कारण ते सदाहरित असं राहणारं झाड आहे आणि हिवाळ्यात असतो क्रिसमस. तर त्यावेळी हेच झाड असतं जे हिरवं राहिलेलं असतं. त्यामुळं त्याचं महत्त्व तर आहेच. त्याला पूर्वी अ, साध्या कागदी फुलांनी सजवलं जायचं. पण आजकाल लाईट्स, ऑर्नामेंट्स या गोष्टी जशा-जशा यांचे शोध लागत गेले, तसे-तसे त्याच्या सजावटीत सुद्धा फरक दिसायला लागले. तर इथं हे जे क्रिसमस ट्रीज आहेत, तर त्याची स्पर्धा आहे आणि आपण वोट करायचं आहे आणि हे सगळे क्रिसमस ट्रीज हे सामाजिक संस्थांचेच आहेत. पण त्यांनी इथे डिस्प्ले केलेले आहेत आणि मत द्या असं सांगितलेलं आहे. एकही झाड मला इथं असं दिसत नाहीये, की ज्याला लाईट्स नाहीयेत आणि इतक्या कलरफुल लाईट्स आहेत. तुम्हाला दिसत असेल, की हर एक रंगाच्या लाईट्स जिकडं नजर जाईल तिकडं लाईट्सच लाईट्स आहेत. हा प्रोजेक्ट सुरू झाला 2012 मध्ये. पण त्याच्या आधी असा काही इथं लाईट्स वगैरे लावल्या जात नव्हत्या. विस्कॉन्सिन हे जे मिनेसोटाच्या शेजारचं राज्य आहे, तिथं एक सामाजिक संस्था अशा प्रकारच्या हॉलिडे लाईट्स लावायची आणि ते या संस्थेला समजलं आणि त्यांच्या प्रेसिडेंटनी निर्णय घेतला, की आपण सुद्धा अशा प्रकारचा एक प्रयोग, एक प्रोजेक्ट करून बघूयात आणि तो यशस्वी झाला. अजून एक महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे याच्यासाठी ₹1 खर्च करत नाहीत ते. हे सगळं स्पॉन्सर्सनी दिलेल्या पैशांवर होतं. मग स्पॉन्सर लाईट्स देतात, काही इलेक्ट्रिक उपकरणं असतात, त्या त्या गोष्टी स्पॉन्सर्स पुरवतात आणि हा लाईट शो असा दिमाखात साजरा होत असतो दरवर्षी आणि इतके पर्यटक येतात हा लाईट शो या हॉलिडे लाईट्स बघण्यासाठी आणि त्यात यावर्षी तर अजिबात स्नो वगैरे नाहीये. वातावरण अ, म्हणजे वातावरण शून्याच्या सुद्धा खाली गेलेलं नाहीये, हिवाळा असताना सुद्धा. त्यामुळं इतकी गर्दी आहे. मी याआधी सुद्धा हाच सेम लाईट शो बघितलाय, पण त्याला इतकी गर्दी कधी बघितलेली नाहीये, जितकी मला आज दिसतीये. याचं कारण म्हणजे माणसं सहज बाहेर चालत फिरत हे सगळं बघू शकतात. ड्राईव्ह थ्रू सुद्धा असतो हा इव्हेंट आणि आपण वॉक थ्रू पण करू शकतो. पण आम्ही ज्यावेळी आलो होतो, त्यावेळी बर्फाचा थरच्या थर होता जमिनीवर, त्यामुळे आम्हाला तो ड्राईव्ह थ्रू करण्याशिवाय पर्याय नव्हता आणि यावेळी पहिल्यांदाच तो असा चालत बघायला मिळतोय, त्यामुळं खरंच भारी वाटतंय. ही एक बाग आहे, त्यामुळं इथं मुलांची खेळणी असतील, ती आहेत. शिवाय असे काही-काही कटआउट्स इथं लावलेले आहेत. हे गिफ्ट बॉक्स लाईटच्या लाईट्सनी गिफ्ट बॉक्सचा आकार इथं तयार केलेला आहे. इथल्याच एका भागात त्यांनी प्राणीसुद्धा लाईट्सचे तयार केलेले आहेत. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे लाईट्सच का? किंवा का क्रिसमसला एवढे सगळेजण लाईट्सच्या सजावटीवर भर देतात. पण त्याआधी मी तुम्हाला हे सांगते, की फॉल संपलाय केव्हाचाच, विंटर आहे तरी या झाडाचं पान गळलेलं नाहीये. हे झाड असंच्या असं आहे. ही यावर्षीची अवस्था आहे आणि इथं आल्यापासून हा 4था विंटर असेल. तर पहिल्यांदा मी हा असला वेगळ्याच प्रकारचा विंटर बघते, जिथं स्नो नाहीये आणि झाडांची पानं अजून तशीच आहेत. हे रेडिओ तुम्हाला मी एका कालच्या शॉर्टमध्ये जे सांगितलं होतं, की आपण ट्यून करायचे आणि त्या म्युझिकवर तो लाईट शो आपण बघू शकतो. तर मी सांगत होते, की लाईट्सच का? असं मानतात, की येशू ख्रिस्तांनी माणसांना प्रकाशाचा मार्ग दाखवला. त्यांच्या जीवनातला अंधकार दूर केला. ते प्रकाशाचे दूत आहेत. त्यामुळं लाईट शो म्हणून इथं
लाईट्सच्या सजावटीवर एवढा भर असतो. हे जे असे टनेल केलेले आहेत, हे वॉक थ्रू जे लाईट्सचा आनंद घेत आहेत त्यांच्यासाठी सुद्धा आहेत आणि ड्राईव्ह थ्रू साठी सुद्धा एक एक्झिटचा टनेल खूपच सुंदर त्यांनी केलेला आहे. पर्पल लाईट्स खूपच छान दिसतात. हा तो टनेल आहे जिथून गाड्या बाहेर पडतायत. फार सुंदर इव्हेंट आहे हा, फारच सुंदर. आणि हे सगळं त्यांना फ्री द्यायला परवडतं. अजून एक त्याचं कारण आहे ते म्हणजे ते डोनेशन्ससुद्धा घेत आहेत. तुम्हाला इच्छा असेल तर तुम्ही पैसे डोनेट करू शकता किंवा नॉन पेरिशेबल फूड तुम्ही डोनेट करू शकता. शेवटी ही सामाजिक संस्था आहे. त्यामुळे त्यांना जे डोनेशन मिळतंय तर ते अ, गरजूंना ते देऊन टाकणार आहेत. त्याचा सदुपयोगच होणार आहे. स्नोमॅन्स दिसतायत. यावर्षी खरे स्नोमॅन्स तर अजून नाही करता आलेले. पुढच्या महिन्यात किंवा आणखीन 2-3 महिन्यात स्नो पडला तर मे बी करता येऊ शकतात. पण तोपर्यंत हे छोटे-छोटे लाईट्सचे स्नोमॅन बघावे लागतायत, जे की खरंच खूप क्यूट दिसतायत, मस्त दिसतायत. स्नोमॅन, सांता आणि असे जे काही कॅरेक्टर्स आहेत, हे फक्त याच सीझनमध्ये बघायला मिळतात आणि मला ही गोष्ट आवडते, की प्रत्येक ऋतूची ती वैशिष्ट्य असतात. लगेच तो ऋतू सुरू होणार म्हटलं, की त्या गोष्टी दुकानात विकायला येऊ लागतात किंवा त्या गोष्टी आपल्याला बाहेर इतरत्र दिसायला लागतात, घरांच्या बाहेर दिसायला लागतात. आता इथं पण किती सुंदर सजावट केली आहे. त्या लाईट्स छोटे-छोटे झुडपं केलेली आहेत, जी विझतात आणि असं वाटतं इथं तिथं काहीच नाही आणि परत त्यातून लाईट्स लागतायत आणि कटआउटसुद्धा इथं खूप लावलेले आहेत. इथं पुढं सुद्धा झाडांना वेगळ्या प्रकाराचं थोडंसं लाइटिंग केलेलं आहे आणि तिथं म्युझिक सुरू आहे. या आधीच्या हॉलिडे लाईट्स मी जेव्हा बघितलेल्या आहेत, तेव्हा जमिनीवर स्नो होता. त्यामुळे माझा अनुभव असा आहे, की जमिनीवर स्नो असताना त्या पांढऱ्या शुभ्र स्नोच्या पार्श्वभूमीवर या लाईट्स जास्त सुंदर दिसतात. कारण त्याचे रिफ्लेक्शन्स पडत असतात आणि एकंदरीत तो अनुभव खूप वेगळा असतो, खूपच सुंदर असतो. पण हे पार्कसुद्धा खूप छान आहे. मला असं वाटतं, की एकदा इकडे उन्हाळ्यात चक्कर टाकली पाहिजे. आत्ता गवत वगैरे नाहीये विंटरमुळं, पण समरमध्ये हे पार्क खरंच खूप सुंदर दिसत असणार आहे. आता म्युझिकवर लाईट्स बघूयात. 136 वर्ष जुन्या असणाऱ्या या सिबले पार्कमध्ये गेली 11 वर्ष हा जो प्रकाशाचा उत्सव सुरू आहे, तो असाच अखंड राहो. तुम्हाला सगळ्यांना नाताळच्या मनापासून शुभेच्छा. भेटत राहू अशा छान-छान व्हिडिओजसहित. बाय.